नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आज दुपारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे यात जो रुग्णाला उपचार देताना हलगर्जीपणा दाखवला गेला त्याचा अहवाल पत्रकार परिषदेमध्ये सादर केला. आणि त्या अहवालामध्ये म्हणजे आता तीन समित्या स्थापन केल्या. त्यापैकी पहिला अहवाल आला आहे डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचा. आणि त्या अहवालामध्ये पूर्णपणे या सगळ्या विषयामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं एकूण व्यवस्थापन कसं दोषी आहे हे सांगण्यात आलं आहे. त्या अहवालात असं म्हटलं आहे की 15 मार्च रोजी रुग्ण संबंधित महिला त्या रुग्णालयामध्ये दाखवण्यासाठी गेली होती. सगळं केस पेपर तयार केला आणि त्यांना 2 एप्रिलला तिकडे बोलावलं होतं. पण ब्लिडिंग व्हायला लागलं म्हणून 28 तारखेला संबंधित पेशंट जो आहे, रुग्ण आहे, त्यांच्या नातेवाईकाने त्यांना घेऊन गेले. सकाळी 9:01 त्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, दाखल म्हणजे उपस्थित झाले, त्यांनी सांगितलं सगळं. त्यानंतर दुपारी 2:30 वाजेपर्यंत म्हणजे 5.5 तास रुग्णाला तिथे बसवून घेतलं. त्याच्यावर कसलाही उपचार केला नाही, प्राथमिक उपचार काही नाही. तुमच्याकडे समजा जे औषधं असतील ते औषधं द्या. त्याला डिलिव्हरीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते, पण पैसे भरायला सांगितले 10 लाख रुपये. रुग्णाचे नातेवाईक विनंती करतात की आमच्याकडे आत्ता 3 लाख रुपये आहेत, तेवढे आम्ही भरतो आणि 3-4 तासामध्ये उर्वरित पैसे भरतो. कुठल्याही रुग्णालयात किमान रुग्णालय आणि धर्मादाय रुग्णालय येतात, त्या रुग्णाप्रती यांची काही जबाबदारी आहे की नाही? रुग्णालय आहेत का कत्तलखाने आहेत? म्हणजे तिथं बसणाऱ्या माणसांना हृदय आहे की नाही ही शंका यावी. अशा पद्धतीचं वर्तन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालक मंडळाचं, तिथं असणारा जो स्टाफ आहे, डॉक्टर आहेत, कारण ते काही मनाने निर्णय करणार नाहीत ना, त्यांना काही आदेश दिले गेले असतील, त्याच्यामुळे त्यांनी तसं वागले. आणि मग दुपारी 2:30 वाजता रुग्णाच्या नातेवाईकाने त्यांना बाहेर घेऊन गेले. ससूनमध्ये नेले, 15 मिनिटात बाहेर आले. तिथं त्यांना वाटलंच नाही इथं दाखल करावं. आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये झाली, डिलिव्हरी झाली, ट्विन झाले, जुळे मुले झाली. आणि 2 दिवसानंतर ब्लिडिंग भरपूर झाल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. बघा, एका आमदाराच्या PA ती पत्नी आहे, सामान्य माणूसही नाही. बरं, तो बिचारा धडपड करतोय त्या विषयासाठी. त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मंत्रालयातनं फोन गेले, ऐकायला तयार नाही आहेत. काय झालंय की राज्य शासनाने त्यांना प्रचंड मदत केली आहे. हे धर्मादाय लता मंगेशकरांच्या वडिलाचं नाव दिलंय. जाणीव तर पाहिजे ना, आपल्याला मिळालेली जागा फुकट आहे, 1 रुपया भाड्याने मिळालेली आहे, जागा फुकट आहे. डोनेशन्स लोकांचे मोठ्या प्रमाणावरती मिळतात, तर आपली जबाबदारी काय आहे? आपण कसं वागायला हवं? आणि त्यांनी आपली जबाबदारी झटकण्यासाठी रुपाली चाकणकर असं म्हणाल्या की त्यांच्या कुटुंबियांनी जी गुप्त माहिती डॉक्टरना सांगितली ते गुपित असतं, ते काही सार्वजनिक करायचं नाही आहे. तर ते सार्वजनिक सोशल मीडियामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी, आपण आपल्यावरती काही आरोप होऊ नयेत ह्याच्यासाठी त्या तिथल्या दीनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनाने BC कुटुंबियांची माहिती ही समाज माध्यमामध्ये जाहीर केली. रुपाली चाकणकर असं म्हणाले की याचा मी निषेध करते. या सगळ्या प्रकारामध्ये संबंधित महिला जी आहे ती कदाचित योग्य ट्रीटमेंट झाली असती तर ती वाचली असते. पेशंट क्रिटिकल आहे, तर तुम्ही एवढे पैसे भरल्याशिवाय त्यातली 10 लाखापैकी 3 लाख भरायला तयार होते. तरीही म्हणजे काय आहे, म्हणजे कुठं आपण वावरतो आहोत, कुठं राहतो आहेत, सामान्य माणसांनी करायचं काय हा प्रश्न आहे की नाही. राज्यामध्ये ह्या धर्मादाय आयुक्तांना सरळ करण्याचं, धर्मादाय एकूण जे रुग्णालय आहे त्यांना सरळ करण्याचं काम तेव्हाचे या विषयात ते धर्मादाय विषय जो आहे त्याचे प्रमुख होते शिवकुमार डिगे. त्यांनी
संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या रुग्णालयांना शिस्त लावली होती. त्यावेळेला त्यांनी रुग्णालयामध्ये बोर्ड लावा, 10% जागा मग तुम्ही रिझर्व्ह ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी लावल्या होत्या. काही प्रमाणात बदल झाले. तर काय झालं, ही सगळी मंडळी झाली शिरजोर. आपल्याला मिळालेलं जे आहे लोकांनी दिलं आहे आपल्याला, त्याच्यामुळं जे देणगी मिळते, बाकी सगळ्या सवलती मिळतात, त्याचा उपयोग लोकांसाठी व्हायला हवं ह्याचं भानच नाही आहे. आपली बापजाद्याची प्रॉपर्टी आहे या पद्धतीनं जर वर्तन झालं तर अडचण होईल. आणि रुग्ण आणि नातेवाईक याचं नातं कसं, रुग्ण आणि डॉक्टर यांचं एकूण नातं कसं असायला पाहिजे याच्यावरती भले भले लेक्चर्स डॉक्टर लोक देतात. आता समजा ही सगळी घटना घडली, ते रुग्ण परत येणार आहे का हो? त्या जे लेकरं पोरकी झाली त्याला आई मिळणार आहे का? रुग्णालय फोडलं, मारलं, डॉक्टरला मारहाण करून त्यातनं निष्पन्न काय होणार आहे? तरी पण लोक शांत बसलेत. समजा कोणी तिकडे त्या रुग्णालयाच्या फलकाला काहीतरी काळं फासलं, अमुक आहे, ठीक आहे, राजकीय पक्षांनी, अनेकांनी, सामाजिक संघटना सुरू झाला विषय. आता ही भावना व्यक्त केली गेली तर त्यात दोष कोणाला द्यायचा? ते राजकारण करतात. तुम्ही काय करताय? तुम्ही स्वतःचं कातडी बचाव धोरण करत नाही, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. हे जर असं व्हायला लागलं तर डॉक्टरांकडे आणि रुग्णालयांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलेल कसा? एखादं खाजगी रुग्णालय आणि त्यानं समजा म्हटलं की आमचे हे रेट आहेत, मुळात सगळ्या रुग्णालयामध्ये कोणत्या ट्रीटमेंटला किती पैसे लागतील याचा फलक लावला पाहिजे. 10 लाख रुपये लागणार आहे त्याचा फलक लावला होता का तिकडे? या रुग्णालयामध्ये फलकच नव्हता, दरपत्रकच नाहीत. मग हे काय? ह्याच्यासाठी कडकच्या कडक कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पण यानंतर महाराष्ट्रात कुठल्याही रुग्णालयाने अशा पद्धतीचं वर्तन करणार नाही अशी जरब सगळ्याच रुग्णालयांना बसली पाहिजे. इतका कडक शासन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला व्हायला पाहिजे. तिथलं व्यवस्थापन कोण आहे, कोण तिकडे काम करतंय आणि त्याच्या पूर्वी ते कसे वागले ही बाब कडेला. कारण बूंद से गई सो हौद से नहीं आती. तुम्ही कसं वागतात तिथं असणाऱ्या डॉक्टरना, कर्मचाऱ्यांना दोष देण्याचं कारणच नाही. कारण त्यांना जे आदेश दिले गेले असतील त्यानुसार ते वागलेले आहेत. त्यामुळे जे आदेश देणारे आहेत ते दोषी आहेत. हे काही नुसतं मानाचं पद नाही आहे. तिकडचे असणारे जे ट्रस्टी लोक आहेत ना, कौतुक करून घेता येतं, याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. आणि खरंच जेलमध्ये टाकलं पाहिजे. इतकी कडक कारवाई यावरती करण्याची खरी गरज आहे. एकूण जनमानसामध्ये या बाबतीत संतप्त प्रतिक्रिया आहेत. 2 अहवाल अजून प्राप्त व्हायचे आहेत, त्यामुळे 2 दिवस याची प्रतीक्षा राहील. परंतु लोकांमध्ये एकूण रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे एक निमित्त झालं, हे प्रकरण समोर आलं. पण गावोगावी अशी जी रुग्णालये आहेत आणि रुग्णांना त्रास देत आहेत त्याच्याबद्दल मात्र मोठी चीड समाजामध्ये निर्माण झाली आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.